नमस्कार, मी मेदिनी नवशब्दास ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आता बघा, रात्रीचे वाजले 8:30 आणि आता मी निघाली कुठे बघा, तर आणि आता बाहेर मी निघाले बाहेर रसिकाबरोबर. तर चला बघा, ब्लॉग कंटिन्यू करा, स्किप न करता. हे पहा, रसिका पण खाली आलेली आहे. तर मी चालले तिच्याकडे. आम्ही दोघी मिळून बाहेर जाणार आहेत. का तर विनायक नाही आहे घरी, तो गेलेला आहे नगरला आणि आज येणार आहे उशिरा 10 वाजता येणार आहे. ते बघा समोर रसिका येते गाडी घेऊन. पुढे बसला का ग? तिथं बस. हां ते बघू, हां तिथंच बसायचं. पडशील, नीट बस, नीट बैस. आम्ही कुठं आलो आहे? हे पहा, इकडं आम्ही ना बाहेर खायला आलेलो आहेत. रसिका म्हणली रोज भाजीपोळीचा कंटाळा आला आणि विनायक पण नाही आहे, तर तू चल सोबत माझ्या, कारण की विरांच्या सोबत कोणतं लागतं त्याला पकडायला गाडीवर. हे बघा, विरांची सॉफ्टी मागवले. हे बघा, टी व्ही बंद कर आणि खायचं लक्ष दे. टी व्ही नको बघू ना, आता घरी गेला टी व्ही बघ. आता की परत उशीर होतो टी व्ही बघणार. हे पहा, 10:15 झाले रात्रीचे आणि आता विरांशला खाली सोडलं. विरांचा डॅडू आला, पप्पा आला आणि मग मी वरती चालते. आता ह्यांच्यासाठी आणली होती मस्तानी. तर मस्तानी नेमकी ना वाकडी झाली, सांडली थोडी. चला आले आणि मस्त मस्तानी बघा. विरांश आणि मी खाली फिरतो. देतो तुला. हे बघा, विरांश अंगात आलं ना, विरांश असं झोपत असतो बघा, नाटक करतो बघा. कसं नाटकी आहे आमचं विरांश. बघा हे बघा, हे बघा. ते ओठाची साल काढू नको, ओठाची साल नको काढू. ते सगळं इंजेक्शन घ्यावं लागेल तुला, कळलं का? डॉक्टर अंकल, चल आता डॉक्टर अंकलकडे चल लवकर. अरे नकोच काढू, ओठाची साल काढू नको विरा. डॉक्टर अंकलकडे जावं लागेल. थांब जायचं का डॉक्टर अंकलकडे? मग ओठाची साल नाही काढायची, तुला रोज सांगते मी विरा. आज बघा, आज वार कुठला आहे बघा, गुरुवार आहे. कालचा व्हिडिओ आज मी कंटिन्यू करते. तर सकाळी विरांशला ना खाली चक्कर मारले, 2-3 चक्रा मारून ना फिरवून आणले आणि आता आल्यानंतर मग विरांशला आता खायला करते. कारण का लागलं का हाताला? हे बघा 2 मिनटं आहे का शांत? 2 मिनटंसुद्धा शांत नाही विरांश आमचा. आता विरांशला ना खायला करणार आहे मी. पाणी सांडते का विरांश? पाणी सांडतं नाही का? पाणी सांडलं का बाटलीतलं? या हो, नाही सांडलं. हे बघा आवाज आला ना टिप. चला आता विरांशला खायला करते मी. ना काय केलं तुम्ही ते का, रवा आणि पोहे. रवा भिजवला, पोहे भिजवले मिक्सरमधनं. रवा पोहे मिक्सरमधनं बारीक करून घेतले. आणि आता सकाळी मी मिस्टरांना पण हेच नाश्त्याला दिलं होतं, ह्यांना, सासूबाईंना. आणि चटणी बनवली बघा. चटणी आता इकडे आणली. ती विरांशनी वर खाली असे हे करून ना येतं ना. तर चला आता विरांशला ना खायला बनवते मी. पहिला विरांशला काय करणार आहे, तर पहिला आंघोळ काय होतं, आंघोळ घातले ना मग त्याला खायला घातलं की तो झोपी जाईल. आता खायला घालून आंघोळ उलटं नको. तर चला विरांशला मी आता पहिला आंघोळ घालणार आहे. तर काल आम्ही गेलो होतो बघा बाहेर. काल आपण कुठे गेलो होतो विरांश? रात्री गेलो होतो उशिरा. चला आता आंघोळ घालूया पहिला. हे काही दिवसभर चालूच राहणार आहे आमचं काम. पहा इकडं मी डोसे बनवते. विरांशला आंघोळ घातली मी. हे पहा, विरांशी आंघोळ झाली आणि त्याला बनवते आता खायला. एकदा खायला घातले की विरांशला आता मग झोपी जाईल तो. चला
चला दुपारचे वाजले बघा आता 4 वाजले. मी 4 वाजता आली घरी. सासूबाईंना कॉफी आणि मावशींना चहा बनवायला आली घरी. आता काय होतं, विरांश आता झोपलेला आहे आणि रसिकेचं कसं कॉल असतो. रसिकेचं कॉल 4:30 वाजता आहे. त्याच्यामुळे म्हणली मम्मी जाऊ. त्यामुळे 3:45लाच मी आलेली आहे. दुपारचे 3:45 झालेले आहेत. लवकरच आली 15 मिनटं. कारण का विरांश उठला की मग तिला काहीच काम करू देत नाही. त्याच्यामुळे मला पण दिशीतच चहा कॉफी बनवून मी जाणार आहे. चला चहा कॉफी बनवली. दोघांची चहा कॉफी दिली. हे पहा त्यात सासूबाईंची बसण्याची पद्धत बघा. अंग सोडून देतात नुसतं. अंग सोडून द्यायची काम आहेत ती. घ्या कॉफी, गार होऊन जाईल. चला आता कट्टा ओटा मग काय न ओढायला का अहो ते सगळं स्टूल दाखवीतलं ना इकडचं तिकडं होतं माहिती का. केवढं जड आहे ते, तरी त्यांना उचलतंय. लिफ्ट गेली बघा वरती. लिफ्ट गेलेली आता. यायला 5 मिनिट आली नशीब. चला मला रोज ना 4 वाजता घरी यावंच लागतं चहा आणि कॉफी बनवायला. काय होतं माहिती आहे का, कॉफी मावशीबाईंना काही कॉफी जमत नाही, फक्त चहा जमतो. आणि एक दिवस मी त्यांना दूध ठेवलं होतं की चला ह्याच्यात तुम्ही चहा बनवून त्यांनी सगळं पेलाभर दूध तेवढे चहाला वापरलं 1 कपाला. असं असतं ते सुद्धाचं. म्हणजे काय म्हणते त्याला, दुसऱ्याचं सामान्य व्यवस्थित वापरत नाहीत ही लोक. चला आता पुन्हा निघाली मी रसिकाकडे. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.